दरम्यान जरांगेंवरून राजकारण सुरू झालंय, त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातमी बघूया। सरकार म्हणून माझी भूमिका संपली, आता मी आंदोलक म्हणून जरांगेंच्या मोर्चात बच्चू कडूंची भूमिका। मराठा आरक्षणावर 26 जानेवारीपर्यंत तोडगा काढून थोडी सबुरी ठेवावी, जरांगेंनी मोर्चा मुंबईत आणू नये, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। टिकणार आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू, असंही वक्तव्य। जरांगे पाटलांनी अजून सरकारला वेळ द्यावा, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मनोज जरांगे पाटलांना विनंती। आज आमच्या समोर निवडणूक लढवण्याचा प्रश्न नाही तर आरक्षणाचा प्रश्न आहे, प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या निवडणूक लढवण्याच्या सल्ल्यावर जरांगेंची भूमिका। मराठा आरक्षणासाठी सरकारचे आजही प्रयत्न, लगेच सर्वांना एका आदेशावर कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे, कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। कुणबी दाखले मिळालेल्यांना राजकीय आरक्षण, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। सरकार आरक्षणासाठी कटिबद्ध, कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे, प्रक्रिया सुरू असल्याचंही विधान। मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, मात्र ते ओबीसीतून नाही आणि ओबीसीतून सरसकट प्रमाणपत्र देऊ नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची भूमिका। कुणबी नोंदींप्रमाणे दाखले देण्याची सरकारची भूमिका, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक, जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। शिंदे समितीत आणखी 2 निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवालाचा पाठपुरावा करणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित वेळेत अहवाल येत नसल्यानं शिंदे समिती नाराज।